एक क्षण. एखाद्या पावसाळी भेटशील का तू नव्याने? पुन्हा एकदा उजळेल का ती कोवळ्या उन्हाची सकाळ? सुखाच्या स्पर्शाची नवी हिरवळ होईल का रे कधी अगदी त्या दिवसासारखी? आठवतो का कधी तो दिवस, ती आठवण, तो पाऊस आणि रिपरिप पडणाऱ्या पावसांसोबत तो स्पर्श? तिने डोळे उघडले तर समोर अगदी तसाच रिपरिप पाऊस सुरू होता. त्या पावसात ती गॅलरीमध्ये बसून उघड्या डोळ्यानेच त्याचा तो स्पर्श नव्याने अनुभवत होती, अगदी त्या दिवशी सारखी. हो, तो दिवस आजही तिला आठवत होता. वाफाळलेल्या चहाचं एक एक घोट घेत समोर बरसणाऱ्या पावसाकडे बघत ती आजही त्या आठवणीत हरवली. आज इतकी वर्ष लोटली त्या घटनेला, मात्र तिच्या मनात ती आठवण अजूनही जिवंत होती. तिने कपाट उघडला आणि त्यातून फिकट गुलाबी कलरची साडी काढली. त्या साडीला अजूनही त्याच्या परफ्यूमचा सुगंध होता. तिने ती साडी आपल्या छातीला कवटाळली. बाहेर रिमझिम पाऊस आणि मनात फुलपाखरे गात होती. समोर जणू तोच होता. ती त्या पावसाच्या थेंबांच्या तालांवर त्या साडीसोबत डान्स करू लागली. त्या साडीला ती इतकी घट्ट बिलगली की ती साडी नसून जणू त्याच्याच मिठीत होती. लग जा गले की फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले, हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के जी लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो न हो, फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. की लग जा गले की फिर ये हसी हात रात हो न हो. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते आणि त्याने आपले हात तिच्या कमरेभोवती गुंफले. तिचा चेहरा त्याच्या इतक्या जवळ होता की तिचे गरम श्वास त्याला सहज जाणवत होते. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल डिअर, आय नेवर सीन यू इन साडी बिफॉर, असं म्हणत त्याने अजूनच तिला घट्ट पकडलं. त्याच्या शब्दाने अजूनच ती ब्लश करू लागली. पावसाने आपला जोर वाढवला तशी ती अंगभर शहारली. पहिल्यांदाच ती त्याच्या इतक्या जवळ होती. ती ही साडी घालून त्याच्या मिठीत. तुला दुसरं गाणे नाही मिळालं का ग प्ले करायला? याच गाण्यावर डान्स करायचा आहे तुला मिस्टर? कसं आहे ना, गाण्याची लिस्ट तर खूप मोठी आहे माझ्याकडे, पण ज्या फिलिंग या गाण्यात आहेत ना ते बाकीच्यात नाही. ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली. माझं नेहमीचं इच्छा होती एकदा तरी हे गाणं तुझ्यासोबत ऐकण्याची. हे गाणं ऐकताना वाटतं की लिहिणाऱ्याने आपल्यासाठीच हे गाणं लिहिलं असेल ना. जाणो यानंतर आपण असे कधी भेटू शकणार की नाही. यावेळेस मात्र तिची नजर खाली होती आणि तिचे हात त्याच्या खांद्याला घट्ट पकडून होते. होय, तू अशी सेंटी झालेली मला आवडत नाही. त्याला कळत होतं तिच्या मनात आता किती खोलवर आघात झालेला असेल या गाण्याने. तूच म्हणतेस ना काहीही झालं तरी आपल्यात काहीच बदलणार नाही, आणि तूच अशी दुःखी होशील तर हो रे, आपल्यात काहीच बदलणार नाही. अगदी आयुष्यभर भेट नाही झाली तरीही आपल्यात काहीच बदलणार नाही. आणि तिचा आवाज आता कातर झालेला होता. पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार, बाहें गले में डाल के हम रो लिए ले जार जार, आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. या गाण्याच्या ओळी आता समोर जात होत्या आणि तिच्या डोळ्यातून एक एक अश्रू बाहेर येत होता. हाय जान, डोंट बी सो इमोशनल प्लीज. त्याने तिची मिठी अजूनच घट्ट केली. आपलं ठरलं ना आज आपण भेटून आपण पूर्ण आयुष्य एका क्षणात जगायचं ते. बघ या रिमझिम पावसात तुला भेटायचं होतं. पूर्ण एक दिवस माझ्यासोबत राहायचं होतं तुला. अगदी मला झोपेतून उठताना आणि रात्री आळस देऊन झोपताना बघायचं होतं. आज आपण सोबत आहोत. सो लेट्स लाईव्ह दिस मुमेंट. हो ना रे, अगदी तुझी बनून एक दिवस जगायचं होतं मला. खरंच ही इच्छा पूर्ण केलीस तू. अजून पण पूर्ण कुठे झाली? तो मिश्किलपणे गालात हसत तिच्याकडे बघत होता. त्याच्या अशा बोलण्याने तिच्या पोटात तर गोळाच आला. अगदी फुलपाखरे नाचायला लागली तिच्या पोटात. लग जा गले फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. की लग जा गले की फिर ये हसी रात हो न हो या गाण्याचं शेवट आलं तशी ती आपला चेहरा त्याच्या छातीत लपवली. किती खटाळ आहे बाई हा, उगाचच आपण याला आपले विचार सांगितले. ती हळूच पुटपुटली, पण त्याच्या कानाला ते ऐकू गेलं. खटाळपणा अजून सुरू कुठे गेलाय हो? त्याने तिची हनवटी आपल्या हातात घेतली. अजून त्याच्या अंदाजात विचारलं. तशी ती जास्त ओशाळली आणि त्याच्यापासून थोडी दूर गेली. तो सुद्धा तिच्या मागे गेला. पाठीमागूनच तिला मिठीत घेतलं. जान समोर बघ, तुला आवडणारा नेचर व्ह्यू.
तो आपले गाल तिच्या गालावर घासत हात समोर करून तिला समोरचा नजारा दाखवू लागला. तो मागून मिठीत घेताच तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. डोळे उघडून ती त्याच्या बोटाच्या दिशेने बघू लागली. त्या मोठ्या काचेच्या खिडकीतून समोरचा धो-धो पडणारा पाऊस अगदी पांढरा शुभ्र दिसत होता. ढगांनी आपली छाया पूर्ण जमिनीवर टाकली होती. दुपारचे 2 वाजले असले मात्र समोर बघून ती एका संध्याकाळ झाली असं वाटत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवी झाडे आणि त्याहून पलीकडे मनसोक्त वाहत असलेली नदी. ती त्याच्या मिठीतून निघून त्या खिडकी शेजारी आली नि समोर दृश्य बघू लागली. थोडा वेळ ती तशीच समोर उभा बघत होती. पावसाने आपला आवेग आता कमी केला होता. चिमण्या पाखरांची किलबिलाट कानी पडत होती. त्याचा तो किलकिलाट ऐकण्यात ती हरवूनच गेली. तिला त्याच्यासोबत अशाच एका ठिकाणी यायचं होतं जिथे दूरवर बघितलं की डोळ्यांना निसर्गाचा थंडावा नि मनाला एक वेगळी शांतता मिळेल. जिथे दूरपर्यंत फक्त हिरवळच असेल नि रिपरिपणाऱ्या पावसाच्या सरीखाली त्याच्यासोबत भिजता येईल. तिची कल्पना त्याला माहीत होती. त्यामुळे त्याने तिला शहरात असलेल्या वर्दळीपासून लांब असं निसर्गरम्य ठिकाणी आणलं होतं. तिची इच्छा होती त्याच्यासोबत एक दिवस तरी जगायची, म्हणून त्याने ती जागा निवडली. तिला माहीत नव्हतं त्याच्यासोबत कुठे जाते ते, पण तो जिथे असणार आपण त्याच्यासोबत सेफ राहू हे तिला माहीत होतं. स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर होता. त्यामुळे काही आडेवेढे न घेता ती त्याच्यासोबत आली होती. येऊन 2 ते 3 तास झाले मात्र प्रवासामुळे तिला थोडा थकवा जाणवत होता. येताना पावसाने हजेरी लावलीच होती मात्र ती आल्यावर फ्रेश होऊन फक्त त्याला बघण्यातच दंग होती. त्यामुळे आतापर्यंत तिची नजर त्या खिडकीवर नव्हती पडली. आता मात्र ती सगळीकडे चौफेर फिरून बघू लागली. लहान मुलांना आपली आवडते चॉकलेट मिळाली की कसे खुश होतात, अगदी तसाच आनंदी तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो सुद्धा आपल्या दोन्ही हातांची घडी करून तिला सगळ्या गोष्टी बघताना, त्या फील करताना तिला बघत होता. आता ती खिडकीजवळून उठली नि बाहेर असलेल्या गॅलरीमध्ये आली. पाऊस कमी असला तरी हवा मात्र चालू होती. ती बाहेर येताच वाऱ्याने तिचा एक साईड सोडलेला पदर थोडासा उडवला नि त्याची नजर अजूनच तिच्यावर स्थिरावली. त्या फिकट गुलाबी कलरच्या साडीत तिची कांती अजूनच खुलून दिसत होती. त्याने तिला याआधी कधीच साडीत पाहिलं नव्हतं. तिला असं बघून त्याची विकेटच उडू लागली होती. त्याची इच्छा होती तिला एकदा तरी साडीत बघायची, म्हणूनच तिने आज साडी नेसली होती. रिपरिपणाऱ्या पावसाच्या तुषारात ती अगदी लहान होऊन नाचत होती. पावसाचे फवारे आपल्या चेहऱ्यावर येताच ती आपले केस मागे सारून अजून भिजत होती. त्या थोड्याशा पावसाने तिला अगदी आभाळ भरून आनंद दिला होता. तो आपल्याकडे बघत असेल याचे भान सुद्धा तिला नव्हते. थोडीशी भिजल्याने तिची साडी अंगाला चिकटली होती. त्या पावसात चिकटलेल्या साडीत तिची कांती अजूनच उजळून दिसत होती. बांधलेले केस तिने मोकळे केले. केस झटकत ती तिथे असलेल्या बाकड्यावर बसली. तोही तिच्या शेजारी येऊन बसला. चला, एकदाचा पाऊस थांबला. का रे, तुला नाही का आवडत का पाऊस? आवडतो ना, तू भिजत असताना पडलेला पाऊस. मात्र त्याचं वाक्य अर्धवट तोडून तिने विचारलं, मात्र काय? त्या पावसाचा हेवा वाटतो मला. तो किती बिनधास्तपणे तुला स्पर्शून जातो. तूही त्याच्या स्पर्शाने किती खुलून निघतेस. त्याने आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले. तशी ती अजून शहारली. तिला वाटलं कुठल्याही क्षणी आता हा आपला ताबा घेतो की काय. तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि हाताची घडी आणखी घट्ट केली. तेवढ्यात त्याचा आवाज कानी आला, माझाही स्पर्श आवडेल का तुला? ती त्याला प्रश्नाने अजूनच शहारून गेली नि उठून सरळ आत पळाली. तो तिच्याकडे एकटक बघतच होता. त्याच्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नाही तरीही तिच्या लाजण्याने तिच्या मनातलं तो ओळखू शकला. ती आत आली नि आरशात स्वतःला बघू लागली. खरंच आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. एक दिवसच राहायचं असल्यामुळे तिने आपला नाईट सूट सोबत आणला नव्हता. पावसात भिजल्याने साडी ओली झाली होती. तिने फॅनची स्पीड वाढवला आणि आपली साडी सुकवून घेतली. तो अजून आत आला नव्हता तरीही त्याने विचारलेला प्रश्न आठवून ती ब्लश करत होती. त्या प्रश्नाचं उत्तर आज तिच्याकडेही नव्हतं. तिला त्याच्या आयुष्यात एक दिवस पाहिजे होता, हक्काचा. समोर नशिबाने काय लिहून ठेवलं आहे हे तिला माहीत होतं, पण तरीही आज अगदी त्याची बनून जगायचं होतं. त्याच्या रंगात मिसळायचं होतं. ती आपल्या विचारात हरवली होतीच की तेवढ्यात तो आला. रात्र आली होती. पाऊसही ओसरला होता. तो भिजला नव्हता तरीही त्याला शर्टवर कम्फर्टेबल वाटत नसल्याने त्याने बॅगसोबत घेतली होती. मी चेंज करून घेतो म्हणत त्याने आपल्या बॅगमधून टी शर्ट काढलं. तो शर्टचे बटन काढू लागला तशी तिची नजर त्याच्यावर पडली.
तो एक एक पाऊल समोर आला आणि तसेच तिला मिठीत घेतलं. तो शर्टलेस नव्हता तरीही त्याने पूर्ण बटन काढल्या होत्या. त्याला असं ती पहिल्यांदाच बघत होती. त्याच्या मिठीत शिरताच बाहेर ढगांनी गडगडाट केला. वीज चमकली तशी ती अजूनच त्याला घट्ट बिलगली. त्याच्या अंगातही तिच्या स्पर्शाची वीज सळसळून गेली. लगेच त्याने तिला थोडं दूर केलं, मात्र ती अजूनच त्याच्या शर्टमध्ये डोकं खुपसत होती. कारण जशी वीज चमकली तसं रूममध्ये अंधार झाला आणि अंधाराची तिला खूप भीती वाटायची. तितक्यात विजांचा अचानक कडकडाट झाला आणि ती भानावर आली. दोघेही शांत होते. लाईट आली. त्याला तिला दूर करावं वाटत नव्हतं. तिला लाईट आली याचे भान नव्हते. ती तशीच त्याच्या छातीत आपलं डोकं खुपसून त्याला घट्ट पकडून होती. हे जान, किती वेळ असंच राहायचं. तिने उघडले तर लाईट आले, डोळे उघडले तर लाईट आले लक्षात आलं. पण तरी आपण याला असे चिकटून होतो म्हणून तिला कसतरीच वाटत होतं. ती पटकन त्याच्यात दूर झाली. तेवढ्यात डोरबेल वाजली. वेटरने त्यांच्यासाठी डिनर रूममध्येच आणलं होतं. तशी त्याने आधी तिथे सूचना दिलेली होती. तो डिनर घेऊन आत आला. दोघांनीही आतापर्यंत भुकेची जाणीव नव्हती, पण जेवणाच्या ताटात दिसल्यावर दोघांनीही भूक लागली. ती रूम खूप प्रशस्त होती, त्यामुळे डायनिंग टेबल एका बाजूला ठेवून होता. आताच पाऊस येऊन गेल्याने बाहेरची गार हवा आत येत होती. खिडकी शेजारी त्याने खुर्ची ओढली आणि तिला बसायला सांगितलं. तिच्या जवळ दुसरी खुर्ची घेऊन तो बसला. वेटरने 2 प्लेट आणले तरी त्याने एकाच प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं. तिला तो सर्व करताना बघून एक वेगळीच फिलिंग येत होती. लग्नानंतर तू कधी प्लेट करून घेशील का रे? की ही फक्त आत्ताच इथे? तेव्हा बघू ग. आता मर्त करतोय ना तुझ्यासाठी. मॅडम, आज सगळी खातेदारी करून घेऊ शकता आमच्याकडून, त्याने शायरांना अंदाजातच तिला म्हटलं. चला, तेवढीच तुम्हाला सवय होईल बायकोला मदत करायची. तिनेही हसून त्याच्या री ओढली. त्याने जेवणाचा एक घास तिच्या समोर धरला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी चाललं. ते लपवतच तिने आपलं तोंड उघडलं. त्याच्या एका घासातच जणू तिचं पोट भरलं. आता दुसरा घास ती स्वतः खाणार. तेवढ्यात त्याने अजून आपला हात समोर केला. जान, आज तुला पूर्ण पोटभर मीच खाऊ घालणार. तिनेही आपल्या हाताने त्याला भरवलं. जेवण आटोपल्यावर ती अजून त्या खिडकीजवळ गेली, जिथून बाहेरचा निसर्ग दिसत होता. तोही तिथे आला. वातावरणात अगदी शांत झालेलं होतं. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाने खूप थंडावा जाणवत होता. हाय जान, किती वेळ इथेच बसण्याचा विचार आहे? अख्खी रात्री इथेच घालवायची आहे का? तसं असेल तर सांग. मस्त कंबल ओढून मीही बसतो इथेच. नाही रे, पण बघ ना, हा पाऊस किती खडाळ असतो. येताना आपल्यासोबत वादळ आणतो आणि जाताना मात्र पूर्ण शांत होतो. अगदी आपल्या मनावरचा मळपसुद्धा घेऊन जातो जणू. मला हे खूप आवडतं रे. कितीही मनात दुःख असल्या तरी या पावसाच्या येण्याने मात्र मन अगदीच सुखावून जातं. त्याने तिला मागूनच मिठीत घेतलं होतं. मग जर या पावसानेच तुला सुख मिळतं तर मला मात्र तू विसरूनच जाशील. तोही खटाळपणाने म्हणाला. नाही मिस्टर, मी तुला विसरण्यासाठी तू काही वस्तू नाहीस. पण जेव्हा हा पाऊस पडेल ना, अगदी तेव्हा मला तुझी आठवण इतक्याच तीव्रतेने होईल. पाऊस आणि तू एक वेगळंच समीकरण आहे माझ्या जीवनात. ओ, झालं असेल तुमचं सेंटी होऊन तर चला आता झोपूया जाऊन. बस ना रे अजून थोडा वेळ. ही रात्र अशी अजून कधी येईल की नाही काय माहीत. मला हे पूर्ण क्षण तुझ्यासोबत जगायचे आहे. तिने त्याचा हात हाती घेतला. बरं. तो काही करायला तयार होता. तिची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत होता. एखादं पिल्लू कसं आईच्या कुशीत दडून बसतो तशी ती त्याच्या कुशीत बसली होती. जणू त्याच्या मिठीशिवाय दुसरं जगच नव्हतं तिच्यासाठी. अशीच ती दडली होती त्याच्या कुशीत. हळूहळू रात्र गडद होत गेली. रात्र खरंच गडद झाली होती. तरी तिला आपले पाणावलेले डोळे उघडून त्याच्या आठवणीतून बाहेर पडावंसं नव्हतं वाटत. 20 वर्ष लोटली असेल. या 20 वर्षात मी तुला कितीदा आठवले हे शब्दात सांगता नाही येणार. पण तुलाही कधी होते का रे आठवण त्या एका रात्री? जणू पूर्ण आयुष्य मी तुझ्यासोबत जगले. तुला त्यातल्या एक तरी क्षण आठवतो का कधी? या वेळसर पावसात भिजताना डोळे मिटून अनुभवतोस का रे मला? कधी थोडीशी आठवते का मी तुलाही? कुठे असतोस नाही माहीत, पण माझ्या या हृदयातल्या श्वासात मात्र नेहमी तूच सापडतोस. कसं विसरेल ग मी तो दिवस, ती संध्याकाळ, तो पाऊस आणि तुझा तो हिरवळ स्पर्श. कॉफीचा मग हाती घेऊन तो काचेच्या दारातून समोरचा पाऊस बघत उभा होता. मी तो दिवस आठवला. ऑफिसमध्ये
टी ब्रेक झाला त्यामुळे तो बाहेर जाणार होता. तोच पावसाने आपली हजेरी लावली. चहाच्या ऐवजी या थंडीत कॉफीच्या त्याने मध्ये आणली आणि तो तो समोर बघत होता. ती त्याच्या मिठीत बसून बाहेर बघत होती. नी तो मात्र तिच्याच हरवला होता. खूप वेळ झाल्यावर ती उठली नी त्याला म्हणाली, किती थंडी वाटत आहे ना, चला आता गरम गरम कॉफी घेऊ या आपण, प्लीज ऑर्डर कर ना तू. अगं आता एवढ्या रात्री कोण कॉफी पितात, इथे कॉफी मिळेल की नाही माहीत नाही. तो थोडा वैतागलाच तिची कॉफीची फरमाईश ऐकून, कारण रात्र खूप झाली होती आणि झोपायच्या वेळी तिला कॉफी प्यायची होती. त्याने डोक्यालाच हात लावला. तू एकदा ट्राय तर कर ना, बाहेर जाऊन बघ, नक्कीच मिळेल. म्हणतात ना की शोधल्याने देवही सापडतो. मग मी तर फक्त कॉफीच शोधत, कॉफीच आण म्हणते. तिने इवलासा चेहरा केला होता. तिची ती क्यूट रिक्वेस्ट नक्कीच तो नाकारू नाही शकला. लगेच त्याने रिसेप्शन सेंटरवर फोन केला आणि कॉफीची ऑर्डर दिली. पण पलीकडून एवढ्या रात्री आमच्याकडे काही ऑर्डर घेतल्या जात नाही असा आवाज आला. मग त्यानेही आपला आवाज चढवला. आम्हाला पूर्ण फॅसिलिटी हवी आहे तुमच्याकडून, सो तुम्ही एक चांगल्या मॅनेजमेंट सारखे कॉफी रेडी करून लवकर पाठवा. बस एवढं बोलून त्याने फोन कट केला. थोड्याच वेळात कॉफी वेटर घेऊन आला. एकच मग बघून तिने त्याला विचारलं, तू नाही का घेणार? नाही ग, मला कॉफी आवडत नाही आणि एवढ्या रात्री तर मी कधीच घेत नाही. बाबू, तुला तर मी कॉफीच घे म्हणते. तू दुसरं काही रात्री नाही तर दिवसात घेतोस की काय मग? तिने त्याची फिरकी घेतली. तिने मग तोंडाला लावून एक घोट घेतला. वाह, काय कॉफी आहे. ठंडा ठंडा मौसम और गरमागरम कॉफ़ी, बगल में तुम और पीने वाले अकेले हम, क्या बात है. वाह वाह. ती स्वतःचा शायराना अंदाजात कॉफीसोबत त्याला चिटकुले ऐकवत होती. तो तिला प्रतिसाद देत वाह वाह करत होता. कॉफी संपवून ती वॉशरूमला गेली. त्याने तो मग उचलला. थोडीशी कॉफी उरली होती. त्यात त्याने हळूच तो तोंडाला लावलं. या कसली वाह वाह कॉफी आहे. ही तर जॅम कडवट आहे आणि हिने मात्र इतक्या आवडीने पिली. काय मुलगी आहे ही, कशी आवडते कडवट कॉफी. त्याने स्वतःच डोक्यावर हात ठेवून घेतला. ती आली. एवढ्या वेळात तिचे ओले झालेले केस आणि साडी दोन्ही सुकले होते. तो बेडवर लोटला होता. हाय जान, कम हिअर. ती तिथे उभी असलेली बघून त्यानेच तिला आवाज दिला. ती म्हणत बेडच्या एका काठेवर जाऊन बसली. ती बसताच त्याने आपला डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. मला रोज वाटायचं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं आणि बघ आज ती रात्र आली. हो, आजचीच रात्र फक्त, तिने दबक्या आवाजात म्हटलं. ती आपली बोटं त्याच्या केसांवरून फिरवू लागली. त्याने तिच्या बोटांचा होणारा हळूवार स्पर्श थांबवला. तू अशीच कुरवाळशील तर मला झोप येऊन जाईल. मग तू बोलशील की मी झोपू गेलो. रात्री झोपण्यासाठीच असते मिस्टर. नाही बोलणार मी काही. तू झोपू शकतोस. पण मला आज तुझ्या मिठी झोपायचं आहे, त्यामुळे उठ आणि सरळ हो लवकर. तिने त्याला धक्का देतच उठवलं. ती जेवढी समजदार होती तेवढीच बालिशसुद्धा होती. तो उठला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. हाय जॉन, तू माझ्या इतक्या जवळ आहेस की कधीही माझा संयम तुटू शकतो. तो हळूच तिच्या कानात बोलला. नाही रे, हा संयम कधीच तुटणार नाही, हे माहीत आहे मला. तुझ्यावर इतका विश्वास माझ्यावर कसा ग? जगात जर कुठे सेफ जागा असेल ना माझ्यासाठी तर ते फक्त तुझं हृदय, आणि तुझ्या या हृदयात मी अगदी सेफ फील करते रे. तुझ्या या अशा बोलण्याने मला स्वतःवर कंट्रोल करावा लागतो. पण जान, आज खरंच यू आर लुकिंग डॅम ब्युटिफुल इन दिस साडी. आय रिअली वॉन्ट टू फील यू. त्याने आपले दोन्ही हात घट्ट करून तिच्या भोवताली गुंडाळले. हो, मलाही कळतात रे तुझ्या भावना. याच भावना, हा स्पर्श जगण्यासाठी एक दिवस मागितला होता तुझा. पण फक्त फील करूनच प्रेम व्यक्त करता येतं का रे? असं फील करणं म्हणजेच प्रेम का? त्या एका क्षणाची किंमत पूर्ण आयुष्यभर आपल्याला बोल म्हणून चुकवावी लागली तर? मला ना तुझी आठवण आयुष्यात झालेल्या एका चुकीसारखी नाही तर तुझ्यासोबत जगलेल्या प्रत्येक सुखासारखी ठेवायची आहे. म्हणून त्या क्षणाची व्याख्या आपल्यासाठी वेगळी असेल. हा क्षण फक्त एक क्षण नाही तर माझ्या जीवनातला एक घटक आहे जे मी तुझ्यासोबत जगले. त्या पावसाच्या धारेसारखं माझं प्रेम मातीत विरणार नसेल तर या पावसातच झाडांना फुटणाऱ्या नवीन पालवेसारखं असेल जे फक्त हिरवळ देईल. हो ग, आजही डोळ्यांना नवी पालवी फुटलेली दिसली की तू आठवतेस अगदी नव्याने. तुझा स्पर्श आठवतो. तुझी कॉफीची सवय देखील मी स्वतःला लावून घेतली. आता फक्त थंडी त्या कॉफीसोबत तुझा हिरवळ स्पर्श अनुभवतो. त्यानेही आपले बोट पापण्यांच्या कडांना लावून पाणी
पुसून घेतल्या. धन्यवाद ही कथा ऐकल्याबद्दल. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आणि व्हिडिओजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या कथेचा जर नेक्स्ट पार्ट तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद आणि प्लीज आपल्या या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब